मुंबईच्या महापौर पदाबाबत भाजप तडजोड करणार नाही. मुंबईत भाजपचाच महापौर होणार. न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी मित्रपक्षांनी स्पष्टपणे भूमिका कळवल्याची माहिती. मुंबई पालिका महापौरपद निवडणुकीसाठी भाजपकडूनही खबरदारी घेण्यास सुरुवात. पुढील 10 दिवस मुंबई सोडून बाहेर न जाण्याच्या सूचना दिल्याची माहिती. शिंदेंमुळे मुंबईत नुकसान झाल्याची भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे मांडली भूमिका. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. तर शिंदेंमुळे युतीच्या स्ट्राईक रेटवरही परिणाम झाल्याचं भाष्य. मुंबईच्या महापौर पदाबाबत दिल्लीतील महाराष्ट्र सदनात महत्त्वाची बैठक. बैठकीला अमित साटम, राहुल शेवाळे राहणार उपस्थित. बैठकीत काय चर्चा होणार याकडे लक्ष. गेल्या 3 दिवसांपासून मुंबईतील ताज लँड्समध्ये मुक्कामी नगरसेवक हॉटेलवरून रवाना. आता नगरसेवक घरी निघाले. शिवसेना उबाठाचे 2 नगरसेवक शिवसेना शिंदे पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती. तर शिवसेना उबाठानं नगरसेवकांना बजावली नोटीस. प्रणितीताई मोठ्या नेत्या. दिल्लीत बसून त्या शहरातील कामं करतात. तर गिरे तो भी टांग ऊपर म्हणत जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना जोरदार टोला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली पालघरमधून निघाला शेतकऱ्यांचा लॉंग मार्च. हजारो शेतकरी लॉंग मार्चमध्ये सहभागी. आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार. पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांचा 27 जानेवारीला देशव्यापी संप. शनिवारपासून सलग 4 दिवस बँका बंद असल्यानं होणार ग्राहकांचे हाल. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड. आज सकाळी नितीन नबीन यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार. मोदींच्या उपस्थितीत नबीन यांचं होणार भव्य स्वागत. आणि रशियामध्ये बर्फवृष्टीमुळे अनेक इमारती बर्फाखाली. तब्बल 40 फुटांपर्यंत बर्फाचे ढीग साचल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. मुंबईच्या महापौर पदाबाबत राजकीय चर्चा रंगली असताना आता मोठी बातमी समोर आली आहे. महापौर पदाबाबत भाजप तडजोड करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत भाजपचाच महापौर होणार. तर स्थायी समितीची अध्यक्षपदी भाजपकडे राहणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत मित्रपक्षांना स्पष्टपणे कळवलं असल्याची माहिती आहे. केंद्रीय नेतृत्वाला महापौर पदाबाबत भूमिका कळवण्यात आलेली आहे. तडजोड करण्यासंदर्भामध्ये काही विषयच नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे दावा सुटणारी नाही, पण अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का? म्हणजे त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो. तिथे पैशाचे महापौरांना फार अधिकार नाही. ते शोभेचं पद आहे. मुंबईचं किंवा आपल्याकडल्या अन्य शहरांचं महापौर पद हे लंडन किंवा न्यूयॉर्क मध्ये महापौरांना जे प्रशासकीय अधिकार असतात, हा निर्णय घेण्याचे, काही निर्णय बदलण्याचे, त्या शहराच्या दृष्टीनं ते पॉलिसी मेकर असतात तिकडले मेयर्स. तसे आपल्याकडल्या मेयरना अधिकार नाही. त्याच्यामुळे स्टँडिंग कमिटी जिथे पैशाचे किंवा ठेकेदारीचे, टेंडरचे घोटाळे केले जातात तिथे या लोकांना इंटरेस्ट आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवल्यानंतर आता इतर राजकीय पक्षांनीही खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. भाजपनं आपल्या नगरसेवकांना मुंबई बाहेर जाण्यास मज्जाव केलाय अशी माहिती समोर येते. भाजपनं त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी महत्त्वाचे फरमान काढल्याचीही माहिती पुढे आली आहे. सगळ्या नगरसेवकांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील 10 दिवस मुंबई सोडू नका अशा सूचना भाजपच्या नेतृत्वानं दिल्याचं समजते. आपत्कालीन परिस्थितीत शहर सोडायची गरज भासल्यास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्याबद्दल आधीच कल्पना द्या अशीही सूचना करण्यात आल्याची माहिती मिळते. आता या सगळ्या दरम्यान महानगरपालिकेत भाजप शिवसेना महायुतीचा महापौर बसेल एवढे संख्याबळ महायुतीकडे असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत फाटाफूट होणार की काय अशी चर्चा रंगली आहे. याविषयी अधिक माहिती आपल्याला देत आहेत आपले प्रतिनिधी राहुल जोरी. राहुल, भाजपच्या कार्यकर्त्यांनी फरमान काढलंय, काय अधिकची माहिती आहे? अगदी खरं तर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्याकडून हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाली त्यासोबतच इतर पक्षांनी देखील आपापल्या नगरसेवकांना ज्यापर्यंत खबरदारीचे उपाय म्हणून एकत्रितरित्या ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच अनुषंगानं भाजपच्या नगरसेवकांनी देखील मुंबई बाहेर पडू नये असे संकेत जे आहेत ते भाजपच्या नेतृत्वानं या सर्व नगरसेवकांना दिलेले आहेत. एकंदरीत बघितलं तर भाजपला कोणत्याही तुटीची भीती नाही, पण तरी देखील जर महापौर पदाच्या निवडीची ज्यावेळी शक्यता असेल, ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी मात्र शहरात या सगळ्यांनी थांबावं, शहरात या सगळ्यांनी एकत्रितरित्या राहावं अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या भाजपच्या नेतृत्वांनी नगरसेवकांना दिलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत भाजपकडून कोणत्याही फुटीची पद्धत ही आतापर्यंत शक्यता झाली नाही. एकंदरीत बघितलं तर 2.5 वर्षाच्या कालखंडात ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी देखील भाजपचे सर्व आमदार हे एक हाती एक गठ्ठा एकत्रित राहिले. मात्र तरी देखील जर महापौर पदासाठी कोणत्याही पद्धतीची ऐनवेळी गरज पडत असेल तर मात्र कोणतीही शक्यता इतर ठिकाणी वर्तवण्यात येऊ नये आणि त्यामुळे कुठली चूक होऊ नये यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी शहरात थांबावं ही निर्देश देण्यात आलेले आहेत. नक्कीच राहुल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी पाहूया. मुंबईसह इतर महानगरपालिकेत महापौर पदाबाबत महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. ठाण्यात भाजपला महापौर पद मिळावं अशी मागणी केली जाते. ठाण्यात भाजपला 2 वर्ष महापौर पद हवंय, नाहीतर विरोधी बाकावर बसू असा इशारा आमदार निरंजन डावखरेंनी दिलाय. ठाण्यात शिवसेनेनं 75 जागा जिंकल्या आहेत तर भाजपनं 28 जागा जिंकल्यात. त्यामुळे ठाण्यातही महापौर पदासाठी फोडाफोडी होण्याची शक्यता आहे. आम्ही जो निर्धारनाम्यामध्ये लोकांना शब्द दिलेले आहेत ते शब्द पाळण्याच्या दृष्टिकोनाने आम्हाला योग्य पद्धतीचा रोल हा महानगरपालिकेमध्ये भेटला पाहिजे आणि जर नसेल तर जे रोल आम्हाला ठाणेकरांना आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी घ्यावा लागेल तो आम्ही निश्चितपणे घेऊ. नाही, याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये ठाणेकर जे आहेत ठाणेकरांच्या हितासाठी ज्या कुठल्या भूमिकेमध्ये आम्हाला जावं लागलं आम्ही त्याची पूर्ण तयारी ठेवलेली आहे. मुळात नगरसेवकांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो त्यावेळेस कुठलीही गोष्ट करायला आहे ना त्याला एक साधारणपणे 1 वर्ष तर सगळं समजून घ्यायला लागतं आणि त्याच्यामुळे 2 वर्ष तरी किमान हा 2.5 वर्षाचा कार्यकाळ त्या व्यक्तीला असलाच पाहिजे जो तो व्यक्ती त्या पदावरती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे या पद्धतीची अपेक्षा ही निश्चितपणे आहे. ठाण्यामधल्या बाबतीमध्ये निरंजन डावखरे स्पष्टपणे ठाण्याच्या म्हटले. बाबतीत निरंजन डावखरेंनी प्रतिक्रिया दिली हे तुमच्याकडनं मला आता समजतंय. त्यांनी मागणी केलेली आहे, देणं ना देणं हे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याची चर्चा सध्या सुरू असल्याची माहिती समोर येते. पुन्हा ओपनपासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीनं निश्चित करण्यात येते. सध्या कायद्यात SC, ST, महिला आणि OBCसाठी रोटेशन आरक्षण आहे. मात्र आता नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धतीनं नव्यानं सुरू केलं जाऊ शकतं. मुंबईत महापौर पदाबाबतची सोडत येत्या 22 जानेवारीला निघणार आहे. या सोडतीकडे इच्छुक नगरसेवकांचं लक्ष लागलंय. महापौर पदासाठी महिला आरक्षण निघाल्यास महिलांच्या खुल्या प्रवर्गातून 27 महिला आणि शिवसेनेच्या 10 महिला आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गात भाजप 1 महिला आहे तर या प्रवर्गात शिवसेनेच्या 2 महिला नगरसेविका जिंकून आल्यात.
अनुसूचित जमाती या प्रवर्गात भाजपकडून एकही महिला उमेदवार जिंकून आलेलं नाहीये. अनुसूचित जमाती या प्रवर्गातून शिवसेनेतून यामिनी जाधव या जिंकून आल्यात. महिला ओबीसी प्रवर्गातून भाजपच्या 13 नगरसेविका आहेत, तर या प्रवर्गातील शिवसेनेच्या 4 नगरसेविका जिंकून येणार आहेत.